हर हर शिवशंकर सांब सदाशिव भोळा, विश्वेश्वर तू करुणावतार, अर्धनारी नटेश्वरा, जय कुणकेश्वर। कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या यात्रोत्सवाला सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती। यावर्षी यात्रोत्सव हा एकच दिवस असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी कुणकेश्वर क्षेत्री झाली होती। दिनांक 27 फेब्रुवारी रोजी अमृत स्नानाचा योग असून गावोगावच्या देवतांच्या पवित्र तीर्थस्नानाने या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे। श्री कुणकेश्वराची पूजाविधीला प्रारंभ झाला। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रथम शासकीय पूजा संपन्न झाल्यावर महाआरती करण्यात आली। त्यानंतर पहाटे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास मंदिर भाविकांसाठी दर्शनास खुले झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, सपत्नीक कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही श्री कुणकेश्वराचे दर्शन घेतले। भाविकांना या यात्रा काळात सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी दर्शन मंडप व दर्शन रांगांची चोख व्यवस्था देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात आली आहे। भक्तनिवास समोरील 3 मजली दर्शन मंडपातून दर्शनासाठी रांग सुरू होऊन त्यानंतर कुणकेश्वर मंदिर परिसरात ही रांग वळवण्यात आली आहे। श्रीदेव कुणकेश्वराचा परिसर विद्युत रोषणाईने झळकला असून मंदिरात छान फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिरापासून 4 किलोमीटरच्या परिघात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत। महावितरणकडून सर्वत्र लाईटची व्यवस्था चोख केली असून अखंडित विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरणाच्या वतीने नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवून नियोजन करण्यात आले आहे। ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने भाविकांसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे। कुणकेश्वरला येणारे सर्व रस्ते सुस्थितीत करण्यात आले होते। यावर्षी यात्रेला महाकुंभ मेळ्याची पार्श्वभूमी असून 27 फेब्रुवारी रोजी अमृतस्नान योग आहे। तसेच जिल्ह्यातील 9 गावांचे देव यंदा श्रीदेव कुणकेश्वरांच्या भेटीचा योग आहे। श्रीदेव रामेश्वर कसबा आचरा मालवण, श्री इनामदार रामेश्वर संस्थान आचरा सुमारे 40 वर्षांनी श्रीदेव इनामदार रामेश्वर कसबा आचरा देवस्थान कुणकेश्वरच्या ठिकाणी अमृतस्नानास आचरा आणि परिसर गावातून हजारो भाविकांची कुणकेश्वरपर्यंतची ही पदयात्रा। दिनांक 26 रोजी कोकणच्या या कुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त उत्सुक असून लाखोंच्या संख्येने शिवभक्त कुणकेश्वर क्षेत्री दाखल झाले। भाविकांनी येथे हर हर महादेवच्या गजरात मोठ्या उत्साहात थाटात येऊन श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले। त्याचं कारण असं आहे की आज मी काय, नितेश काय, निलेश काय आणि जे काय आहे ती काय पदं मिळतात जे काम करतो श्रीदेव कुणकेश्वरच्या कृपेमुळे आम्ही करतो असं मला प्रामाणिक कबूल करायचं आहे। आणि या ठिकाणी उपस्थित आहे नितेश राणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि ही सर्व कृपा मी म्हणतो आमच्या कुणकेश्वर देवाच्या आहे। त्या ठिकाणी केली अध्यक्ष आहे ट्रस्टचे अशोक सावंत, सो नीलम राणे, सन्माननीय साटम, सो सावी लोके, सन्माननीय प्रकाश वाळके, सन्माननीय विनय वाळके, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार, सर्व वडीलधारी मंडळी, भाविक मंडळी आणि बंधू भगिनी आणि मित्र, मी जास्त काही बोलणार नाही कारण आमच्या नितेशने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं। आणि या सर्व देवस्थानं कुणकेश्वराचे सर्व त्या सर्व देवस्थानाचे आम्ही सेवक आहोत। या सर्व देवांनी आम्हाला निवडून दिलं, सेवा करायला प्रवृत्त केलं, म्हणूनच आम्ही या जिल्ह्यातील जनतेची आम्ही सेवा करतो आहोत। आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या भूमीवर असेपर्यंत आम्ही सर्व देवस्थान त्यांचा आम्ही ऋणी असणार आहे। आमची सेवा सातत्याने चालू राहील। मला उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्व नागरिकांना सांगायचं आहे, बंधू भगिनींना जसं श्रद्धेने आपण कुणकेश्वर देवाला येता, दर्शन घेता, नतमस्तक होता, त्याचप्रमाणे आपण दर्शनानंतर आपला जिल्हा आपली जनता
आपण भाविक म्हणून सर्वांनी विकास या विभागाचा व्हावा, आर्थिक सक्षम आमचे लोक व्हावे, हे जे आम्ही पाऊल उचलतोय त्याला आपलं योगदान द्याल, सहकार्य कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. कुणकेश्वर देवस्थानची सर्व मंडळी केली असं का सर्व हे सर्व अतिशय प्रामाणिकपणे हे अनेक वर्ष सेवा करतायत, मी त्यांना पाहतोय आणि म्हणून त्याला साथ देणं, सहकार्य देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. नितेशने उल्लेख केल्याप्रमाणे इथले शासन, इथे पोलीस विभाग, सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आमच्या या सर्व देवस्थानाच्या कार्यक्रमाला, यात्रेला अतिशय चांगली मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य बजावतात. त्यांचं मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे. असंच सातत्याने आपण काम करून जनतेची सेवेला हातभार लावावा अशी मी विनंती करतो. बंधू भगिनींनो, आता आमचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे येत आहेत, तेव्हा त्यांचेही आपण सर्वजण स्वागत करूया. मी आपल्या सर्वांना या कमिटी आहे, कमिटीचे सहकारी आहेत, या सर्वांना आपण जे खरंच सेवा करतात फार आभारी आहे. आपल्याला कुणकेश्वर देव कुणकेश्वर दीर्घ आयुष्य आणि उत्तम आयुष्य देऊ दे. आपल्या मनोकामना आमचा कुणकेश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि परत एकदा पुढच्या वर्षीची वाट पाहतो. आपल्या सर्वांची कशी भेट होईल, आपल्या सर्वांना कसा आनंद मिळेल हे या क्षणाची मी वाट पाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी परवानगी घेऊन मध्येच माईक हातात या कारणामुळे घेतलेला आहे की या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझ्या देवगडच्या जनतेच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मला आभार या कारणामुळे मानायचं आहे की साहेब मुख्यमंत्री असताना गेल्याच वर्षी आमच्या या भागातून जाण्यासाठी एक महत्वाचं पूल रेवस ते रेवंडी या अंतर्गत 180 कोटीचा एक महत्वाचा पूल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या साऱ्यांना केलेला आहे. त्याचं कामही येणाऱ्या काही महिन्यामध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी पाठपुरावा आमचे पाठक साहेबांनी.
कसबादेवीला शिंदे साहेबांनी तिथेही आम्हाला 25 कोटी दिलेले आहेत. नगर विकास खातं म्हणून त्यांनी माझ्या मतदारसंघाचे तरी 3ही नगरपंचायत आहेत. आम्हाला न मागता अशी भरघोस निधी एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी दिलेली आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी काळातला जो काही बॅकलॉग होता तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या तरी मतदारसंघामध्ये भरून काढलेला आहे. त्यासाठी मी मतदारसंघाच्या माझ्या सर्वच मतदारांच्या आणि जनतेच्या वतीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद.